मुंबई महानगरपालिका निवडणूक आता होते. ठाकरे शिवसेना आणि मनसे यांची युती होते. मात्र काँग्रेसने वेगळी भूमिका घेतली आहे. भारिप बहुजनचे प्रकाश आंबेडकर यांना सोबत घेऊन ते निवडणूक लढण्याची त्यांनी हे दाखवले. कसं बघते? पहिली गोष्ट असं आहे की आदरणीय उद्धवजी बाळासाहेब ठाकरे यांनी यापूर्वीच सांगितलं, प्रत्येक पक्ष स्वतंत्र आहे. त्या पक्षाला त्यांची भूमिका घेणं त्यांना त्यांच्या अकलतेप्रमाणे, त्यांच्या विचाराप्रमाणे ते घेत असतात. आम्हा सर्वांचा विचार होता की इथं सुद्धा महाविकास आघाडी व्हावी अशा पद्धतीचा प्रयत्न माननीय संजय राऊत साहेबांनी सुद्धा कालही सांगितलेला आहे. त्यामुळे त्याच्यावर अगदी निर्णय झालाच आहे असं काही मला वाटत नाही. पण झाला असेल तरी जे कोणी आता सोबत आहेत त्यांना घेऊन आपण निवडणूक लढवायची असं निश्चितपणे आदरणीय उद्धवजींच्या नेतृत्वाखाली आम्ही करणार आहोत. संजय राऊत यांनी काल राहुल गांधींना फोन केला अशी चर्चा आहे. युती संदर्भात आपल्यासोबत यावं अशी त्यांनी इच्छा व्यक्त केली. मला वाटतं मी क्षणभरापूर्वी हेच विषय मांडला की स्थानिक पातळीवर एखादा कार्यकर्ता, एखादा नेता एखादं वक्तव्य करतो, याचा अर्थ ती पक्षाची भूमिका असं नाही. पक्षाची भूमिका माननीय राहुल गांधी किंवा खरगे साहेबच जाहीर करतील. त्यामुळे त्यांनी जर त्या पद्धतीचे आदेश दिले असतील तर मग त्यानंतर काय भूमिका घ्यायची, दोन्ही इकडचे आम्ही जे पक्ष आहोत, आदरणीय उद्धवजी आहेत, राजजी आहेत, हे सगळे एकत्र बसून ठरवतील. कोकणात ठाकरे शिवसेनेला फारसं यश मिळालं नाहीये स्थानिक स्वराज्य. बरं, कोकणात कशाला, उभ्या महाराष्ट्रात खरं तर फार गांभीर्यतेनं आम्ही शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्ष या निवडणुकीत उतरलेला आपल्याला दिसला का? आधी हा पहिला प्रश्न मला विचारा. कारण आमचा कुठलाही नेता आमच्या सगळं कुठल्याही प्रचारात आम्ही फिरलो नाही. आणि कारण जे काही चालू आहे, खरं तर गेला बाजार ज्याला म्हणतात ना, तो बाजार सुरू आहे बरं का. लोकशाही आहे का? तर तुमच्याच जिल्ह्यामध्ये त्यांच्याच नेतृत्वानं, सत्ताधारी पक्षाच्याच आमदारांना पैशाचं वाटप कसं होतंय दाखवलं. एवढंच नव्हे तर त्यांनी भावही सांगून टाकला. त्यामुळे विकत घेणारे आणि विकले जाणारे असा जर वर्ग उभा राहिला तर देशाची लोकशाही कुठे राहील याचा विचार आपण सगळ्यांनी करण्याची गरज आहे.